छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तानं सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते। यावेळी खैरे यांनी शिरसाटांना कानमंत्र दिला, मात्र भुमरेंसोबत बोलणं टाळलं। दुसरीकडे छोडो कल की बातें असं म्हणत संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते। यावेळी खैरेंनी शिरसाटांना नमस्कार केला, मात्र भुमरेंसोबत चंद्रकांत खैरेंचा दुरावा कायम असल्याचं दिसलं। भुमरे पालकमंत्री असताना खैरे कार्यक्रमातून निघून जायचे। आज मात्र खैरे या ठिकाणी उपस्थित होते। मी पालकमंत्री असताना खैरे उठून जायचे, त्यांना पालकमंत्री मान्य नसायचा असं यावेळी भुमरे म्हणाले। आमच्या वेळेस उठून जायचे, त्यावेळेस मी पालकमंत्री होतो, त्यावेळेस त्यांना ते मान्य नव्हतं, ते अमान्य सांगायचे। काय मला मान्य नाही पालकमंत्री, आता त्यांना मान्य झालेले, आता लोक मान्य आहे। तर भुमरे घटनाबाह्यच आहेत, मात्र आताच रेग्युलर आहे असं भुमरेंच्या वक्तव्यावर खैरेंनी उत्तर दिलंय। ते घटनाबाह्यच होते, ते आता हे रेग्युलर झाले ना, ते घटनाबाह्य होते म्हणून मी हे करतो। याच वेळी खैरेंनी शिरसाटांना कानमंत्र दिला आणि यावर शिरसाटांनी सुद्धा एक सूचक वक्तव्य केलंय। काय बोलणं झालं? शिरसाट एकदम कानगोष्टी झाल्या। नाही ते झाले माहिती, त्यांना मला तुमची इच्छा पूर्ण झाली ना, आता खूप इच्छा होती त्यांची, इच्छा पूर्ण झाली ना, त्यांना कानमंत्र दिला द्यावं लागतं, कारण मी मोठा आहे त्यांच्यापेक्षा। त्यांनी मला कानमंत्र दिलाय, मी त्यांना कानमंत्र दिलेला आहे। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर से मिलके लिखेंगे नई कहानी।